नमस्कार मंडळी. तर हा माझा आहे फर्स्ट मिनी व्लॉग आणि याची सुरुवात मी स्वामींपासून करते आहे, जे की माझा उद्या आहे बड्डे. आणि बड्डेनिमित्त आम्ही निघालो होतो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी, जे की मला खूप दिवसांपासून जाण्याची इच्छा होती आणि स्वामींनी फायनली मला बोलवलं. तर आम्ही चौघीजण निघालो होतो, माझ्या जाऊबाई, माझे मिस्टर आणि हे आमचे भाऊजी. तुम्ही हात पुढेच ठेवा, तुम्ही मागे घेतला की अवघड होईल सगळं. त्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे आमच्या चालल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही थोडंसं जेवायला थांबलो होतो. हॉटेल खूप सुंदर होतं, तिथे ते गार्डन होते, तिथेच माझं पूर्ण लक्ष होतं. ते खूप भारी होतं, मला कधी एकदा तिथे जाते असं झालं होतं. त्यानंतर आतमध्ये गेलो आम्ही. हॉटेलचा व्ह्यू खूप सुंदर होता, खूप छान डेकोर केलं होतं त्यांनी. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे हॉटेल. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला ही छोटी छोटी मांजराची पिल्लं सापडली, जी की खूप सुंदर होती. एक ब्लॅक होता आणि हे ब्लॅक अँड व्हाईट होतं. मला खूप आवडलं होतं ते, पण कोणी घेऊ नाही दिलं मला ते. त्यानंतर जेवणाचा वेट करत होतो आम्ही, खूप वेळ वेट करत होतो. ते काही लवकर देत नव्हते, त्यामुळे अशी सगळ्यांची तोंड पडलेली होती. त्यानंतर मी असे टाईमपास म्हणून काहीतरी थोडे व्हिडिओज घेत होते. जाधव खूप बोर झाले होते, त्यामुळे असं काहीतरी सुचत होतं त्यांना. त्यानंतर जेवण आल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि मी व्लॉग करते म्हटल्यानंतर आमच्या भाऊजींना खूप मनापासून हसू येत होतं आणि हे त्यांची रिॲक्शन होती अशी. त्यानंतर जेवण करून आम्ही मस्तपैकी बाहेर गेलो आणि फायनली तो पॉईंट जिथे मला थांबायचं होतं तिथे आम्ही एक 10-15 मिनटं थांबलो. सगळ्या गोष्टींवरती मी एन्जॉय केलं. मग ते झोका असेल, घसरगुंडी असेल, सगळ्या गोष्टी. ॲक्च्युली तिथे अलाउड नव्हतं, तरी पण माझं चाललेलं होतं. तिथले अंकल माझ्याकडे बघत होते, पण मी त्यांना इग्नोर करत होते. ही वाली घसरगुंडी खूप भयानक होती, डायरेक्टली अशी स्ट्रेट होती, त्यामुळे खूप भीती वाटत होती. परत मी काही त्याच्यावर गेले नाही. त्यानंतर आम्ही निघालो परत आमच्या प्रवासासाठी. त्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलेलो आहोत. स्टे ट्यून फॉर पार्ट 2. दर्शन कसं झालं ते पार्ट 2मध्ये दिसेल. थँक्यू.